महाराष्ट्र हादरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला तो शेवटचा निर्णय. महाराष्ट्राच्या राजकारणातली या क्षणीची सर्वात मोठी आणि सर्वात धक्कादायक, अत्यंत खळबळजनक बातमी. महाराष्ट्रातील आजची सर्वात सनसनाटी ब्रेकिंग न्यूज. एक अशी बातमी ज्यामुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय. होय मित्रांनो, सगळ्यांना धक्का देणारी लाईव्ह न्यूज आत्ताच आपल्या खास प्रतिनिधीकडून आलेली आहे. अत्यंत गुप्त अशी ही महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाला हादरवून टाकणारी बातमी ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. इतकी धक्कादायक बातमी तुम्ही आजवर कधीच ऐकली नसेल. महाराष्ट्रातल्या कुणालाही, अगदी सामान्य माणसालाही, मग तो लहान असो की मोठा, तो कोणत्याही पक्षाचा असो किंवा नसो, पण ही बातमी प्रत्येकाला जाणून घ्यावीच लागेल. ही बातमी इतकी काही व्हायरल झाली आहे की काही क्षणात ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली आहे. आणि हो, या बातमीने सोशल मीडियावर इतका काही धुमाकूळ घातला आहे की विचारूच नका. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, रेडिट, कोरा या सगळ्याच्या सगळ्या सोशल मीडियावर या बातमीखाली लोकांच्या कमेंटचा अक्षरशः पाऊस पडला आहे. लोकांच्या या बातमीवर अक्षरशः उड्या पडल्या आहेत. म्हणूनच अशी उत्कंठावर्धक बातमी अजिबात चुकू नका आणि त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. बातमी संपूर्ण जाणून घेण्याअगोदर व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करा. मंडळी, शिवसेना पक्ष खरा कुणाचा? उद्धव ठाकरेंचा की एकनाथ शिंदेंचा? धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाला मिळणार? अवघा महाराष्ट्र ज्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गेली 4 वर्ष वाट पाहत होता, ती वेळ आता अगदी जवळ येऊन ठेपली होती. सुप्रीम कोर्टात यावरून सुरू असलेल्या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू मांडणारे, कायद्याचा अक्षरशः कीस पाडणारे कायदेपंडित आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी आपले आत्तापर्यंत कमावलेले कायद्याचे ज्ञान पणाला लावत इतका जबरदस्त युक्तिवाद ठाकरे सेनेच्या वतीनं केला आहे की त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला दरदरून घाम फुटला आहे. या युक्तिवादादरम्यान त्यांनी निवडणूक आयोगाच्या चुकांवर आणि मनमानी कारभारावर नेमकं बोट ठेवत निवडणूक आयोगाला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं केलं. कपिल सिब्बल यांनी या प्रकरणी उद्धव ठाकरेंची बाजू मांडताना सांगितलं आहे की पक्षात फूट पडली म्हणून असे फुटलेले आमदार अपात्रतेपासून वाचूच शकत नाही. कारण कपिल सिब्बल यांच्या मते पक्षांतरबंदी कायद्यात असलेल्या 10व्या अनुसूचीत राजकीय पक्षात पडलेली फूट आणि विधिमंडळ पक्षात पडलेली फूट या दोन्हीही अगदी वेगवेगळ्या बाबी आहेत. जर आमदारांनी मूळ राजकीय पक्ष असा की ज्या पक्षाच्या चिन्हावर ते आमदार निवडून आले आहेत, त्या पक्षाचे सदस्यत्व जर या आमदारांनी
स्वतःच्या मर्जीने सोडले तर त्यानंतर तो मूळ पक्ष आमच्या मालकीचा आहे असा दावा पुढे जाऊन या आमदारांनी करणे हे कायद्याच्या विरुद्ध आहे आणि म्हणूनच हे आमदार अपात्र ठरतात आणि त्यामुळे कायदा धाब्यावर बसवून आमदारांना पात्र ठरवण्याचा निर्णय देणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नॉर्वेकर यांचा आमदारांना पात्र ठरवण्याचा निर्णय हा पूर्णपणे राजकीय हेतूने आणि स्वार्थी वृत्तीने प्रेरित असा निर्णय होता. कपिल सिब्बल यांचे हे मुद्दे निकाल ठाकरेंच्या बाजूने झुकवणार हे जवळजवळ सिद्ध झाले आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे हा निकाल ठाकरेंच्या बाजूने जातोय हे कळूनही शिंदे अजूनही शांत आहेत आणि त्यामुळे लोकांना हा प्रश्न पडला आहे की निकाल आपल्या विरोधात जातोय हे समजूनही एकनाथ शिंदे शांत कसे. आश्चर्याची बाब म्हणजे एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना शांतता बाळगण्याचे आवाहन केले आहे. शेवटी अंतिम विजय आपलाच आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी या प्रकरणी बोलताना दिली. त्यामुळे त्यांचं हे वागणं अवघ्या महाराष्ट्राला धक्का देणारं आहे. निकाल विरोधात जात असलेला पाहूनही शिंदे शांत कसे राहू शकतात. परंतु मंडळी, शिंदे यांनी केव्हा तो अंतिम आणि टोकाचा निर्णय घेऊन टाकला आहे आणि यामुळे शिंदे अजूनही शांत आहे. कारण शिंदेंनी मनापासून ठरवलं आहे आतापर्यंत जे काही झालं ते सगळं विसरून मोकळं व्हायचं आणि पुन्हा उद्धव ठाकरेंकडे माघारी जायचं. राजकारणात असं फिरून पुन्हा माघारी येणे यात काही नवल नाही. यापूर्वीसुद्धा अशा अनेक घटना राजकारणामध्ये घडलेल्या आहेत. म्हणतात ना, प्रेमात आणि राजकारणामध्ये सर्व काही माफ असते आणि याच मार्गाने जाण्याचा निर्णय एकनाथ शिंदे यांनी घेऊन टाकलेला आहे आणि त्यामुळे इतकं सारं रामायण घडूनही एकनाथ शिंदेंना आपल्या निर्णयाचा पश्चाताप अजिबात नाही. कारण उद्धव ठाकरेंकडे परत जाऊन एकनाथ शिंदे आपलं राजकीय अस्तित्व पहिल्याप्रमाणेच टिकवून ठेवतील याची जाणीव एकनाथ शिंदेंना आहे आणि म्हणूनच एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावर चिंतेचा अथवा भीतीचा लवलेश नाही आणि हेच यामागचं खरं रहस्य आहे.